बाप्पाच्या घरी बगीचात 2-4 झाडं शेवग्याची होती. तर शेवग्याची झाडं होती, लय लंब्या लंब्या शेंगा यायच्या 1 मीटरच्या आणि गोड शेंगा असायच्या शेवग्याच्या. आता ते शेवग्याच्या शेंगा भरायच्या श्रावण महिन्यात. आता फुलं येतात जून महिन्यात. श्रावण भाद्रपद असे महिन्यात शेंगा भरपूर येतात, झाडं भरून भरून. ते काय करायचं, सगळ्या शेंगा उतरायच्या आणि असं बंडल बांधून तालुक्याच्या बाजारात विकायला न्यायच्या. त्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा 4 झाडं होती मोठमोठी. शेवग्याच्या शेंगा न्यायच्या भाऱ्या बांधून आणि ते विकायच्या बाजारात. लोक घ्यायचे. असे शेंगाचा व्यापार चालायचा शेंगाच्या दिवसात. आणि मग नंतर भुईमुगाच्या शेंगा असायच्या घरी. ते शेंगा फोडायला बायका बोलवायच्या. शेंगा फोडून शेंगदाणे काढायचे